मिमिक्षू ऋतिकाबेन यांचे 30 जानेवारी रोजी ऋतिकाबेन प्रेरणा उत्सव मध्ये जल्लोषी स्वागत। आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। निपाणीच्या 23 वर्षीय सुपुत्री मिमिक्षू ऋतिकाबेन राजेंद्र कुमार मेहता यांनी सांसारिक सुखाचा त्याग करत जैन धर्माच्या पवित्र मार्गावर जाण्याचा महाकठीण निर्णय घेतला आहे। वकिलीचे शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या ऋतिकाबेन यांचा जीवनाच्या एका वळणावर साध्वी होण्याचा मानस निर्माण झाला आणि त्यांनी सांसारिक सुखाचा त्याग करत दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे त्यांचे आई वडील देखील अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी कोणत्याही भौतिक सुखाचा विचार न करता आपल्या मुलीस दीक्षा घेण्याचा सल्ला दिला। या प्रेरणादायी कृत्याचे कौतुक करत मास ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रकाश भाई शहा यांनी या निर्णयाला अभिमान व्यक्त केला। मास ग्रुप तर्फे 30 जानेवारी 2025 रोजी ऋतिकाबेन प्रेरणा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे। या उत्सवाची सुरुवात बाईक रॅलीने होईल। छत्रपती संभाजी महाराज चौकापासून सुरू होऊन जैन बस्तीमध्ये संपणार आहे। त्यानंतर ऋतिकाबेन यांचे सन्मान व प्रीती भोजनाची व्यवस्था देखील ग्रुपतर्फे करण्यात येणार आहे। गुजरात येथील संकेश्वर पुरम येथे 25 मे रोजी ऋतिकाबेन यांना दीक्षा दिली जाणार आहे। यामुळे निपाणी आणि परिसरामध्ये साध्वी होणारी ऋतिकाबेन ही 50 वर्षातील पहिली सुपुत्री ठरलेली आहे। कार्यक्रमात सतीश वखारिया, मिलिंद मेहता, राजेश शहा, मणिपाल शहा, सूरज राठोड, जवाहर भाई शहा, सुनील स्वामी, वैभव कंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।